आमची मुंबई आणि त्यांची मुंबई यातला फरक माहिती आहे का? नाही? मग हा व्हिडिओ नक्की पहा। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात मुंबईचं नाव घेतलं। इतकंच नाही तर आमची मुंबई आणि त्यांची मुंबई यातला फरकही गवईंनी स्पष्ट केला। सोबतच मुंबई आमची त्यांची नाही तर आमची तुमची आहे अशी मिश्किल टिप्पणीही BR गवईंनी केली। महाराष्ट्र सरकारच्या एका निर्णयाविरोधातलं हे प्रकरण सुनावणीसाठी सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आलं होतं। पण त्यावेळी नेमकं काय घडलं ज्यामुळे आमची त्यांची मुंबई हा प्रश्न समोर आला? त्यावर सरन्यायाधीश गवईंनी काय टिप्पणी केली आहे हे सगळं पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। सर्वोच्च न्यायालयासमोर मुंबईशी संबंधित एक प्रकरण सुनावणीसाठी आलं होतं। राज्य सरकार विरोधात एका असोसिएशनने ही याचिका केली होती। गेटवे ऑफ इंडिया जवळ प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल सुविधा प्रकल्प उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलाय। पण या निर्णयाला क्लीन अँड हेरिटेज कुलाबा रेसिडेंट्स असोसिएशनने विरोध केलाय। या संदर्भात त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे। गेटवे ऑफ इंडिया हे संरक्षित वारसा स्थळ आहे। त्याच्या शेजारी प्रवासी जेट्टी आणि टर्मिनलचं बांधकाम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। पण वाहतूक पोलिसांनी गर्दी, वाहतूक कोंडी याचा विचार न करता, स्थानिक रहिवाशांना सूचना न देता, म्हणणं ऐकून न घेता जेट्टी बांधकामाला NOC दिली आहे असं या असोसिएशनचं म्हणणं आहे। त्यामुळे जेट्टी बांधकामाचा निर्णय बेकायदेशीर आहे असा दावा करत ही याचिका दाखल करण्यात आली। नुकतीच या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीही झाली। पण ही याचिका सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन मसिहा यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली आहे। या याचिकेवर ज्येष्ठ वकील संजय हेगडे यांनी युक्तिवाद करताना मुंबईचे दोन भाग असल्याचा उल्लेख केला। त्यांनी असं म्हटलं की ही गोष्ट आमची मुंबई आणि त्यांची मुंबई यामधला फरक आहे। कधी कधी फरक नेमका तिथंच असतो। गेटवे ऑफ इंडिया जवळचं बांधकाम बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केलाय। याचिकाकर्त्यांच्या वतीनं या वकिलांनी सांगितलं की हा प्रकल्प 2 वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे। हा मोठा प्रकल्प समाजातील एका विशिष्ट वर्गाच्या फायद्यासाठीच राबवण्यात येतोय। तो कोणत्याही सार्वजनिक सुनावणीशिवाय पुढे नेला जातोय। यावर ही याचिका खंडपीठाने फेटाळली। पण त्यावर बोलताना सरन्यायाधीशांनी आमची आणि त्यांची मुंबई यातला फरकही स्पष्ट केला। ते म्हणाले, कुलाब्यात त्यांची मुंबई राहते आणि आमची मुंबई ही घाटकोपर, मालाड, ठाणे इथं राहते अशी मार्मिक टिप्पणी गवईंनी केली। मराठीत आमची म्हणजे आपली आणि त्यांची म्हणजे दुसऱ्याची असा अर्थ होतो। मात्र मुंबईच्या संदर्भात आमची मुंबई म्हणजे जिथं सामान्य लोक राहतात तर त्यांची मुंबई म्हणजे जिथं उच्चभ्रू वर्ग राहतो असा अर्थ सरन्यायाधीशांनी स्पष्ट केला। ते पुढे असंही म्हणाले की प्रत्येकाला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हवा आहे, पण तो आपल्या घरामागे नकोय। शहरात काहीतरी चांगलं घडत असतं तेव्हा प्रत्येक जण सर्वोच्च न्यायालयात धाव घेतो। कोस्टल रोडचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? यामुळे दक्षिण मुंबईतील एखादी व्यक्ती 40 मिनिटात वर्सोवाला पोहोचते, ज्यासाठी आधी 3 तास लागायचे। हे सगळं सांगताना मुंबई आमची त्यांची नाही तर तुमची आमची आहे अशी मिश्किल टिप्पणी ही सरन्यायाधीश गवईंनी केली। तर सुनावणीवेळी खंडपीठाने नमूद केलं की मुंबई उच्च न्यायालय या प्रकरणावर आधीच विचार करतंय। तसंच पावसाळा संपण्यापूर्वी उच्च न्यायालयानं या प्रकरणाचा निर्णय द्यावा असंही सर्वोच्च न्यायालयानं यावेळी म्हटलंय। त्यानुसार आता उन्हाळी सुट्टीनंतर मुंबई उच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे। ही याचिका याचिकाकर्त्यांसह कुलाब्यातल्या 400हून अधिक रहिवाशांची संघटना असलेल्या क्लीन अँड हेरिटेज कुलाबा रेसिडेंट्स असोसिएशनने दाखल केली होती। दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे 52वे सरन्यायाधीश आहेत। पण त्यांच्या करिअरची सुरुवात ही मुंबईत झाली होती। 2003 ते 2019 इतका मोठा काळ भूषण गवई मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते। तर 2019 पासून 2025 पर्यंत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहिलं। काहीच दिवसांपूर्वी त्यांची सरन्यायाधीश या सर्वोच्च पदावर नियुक्ती झाली आहे। अशा या पूर्वीच्या मुंबईकर असलेल्या सरन्यायाधीश BR गवई यांच्या मुंबईबाबतच्या टिप्पणीवर तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।